नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये हे ड्रॉइंग किंवा हा ऑब्जेक्ट कसा ड्रॉ करायचा आहे हे पाहणार आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, ॲक्च्युअलमध्ये ड्रॉइंग ड्रॉ करायच्या अगोदर थोडं ते ड्रॉइंग समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर या ड्रॉइंगकडे मी जर बघितलं तर मला एकूण किती सर्कल दिसतात आणि कोणकोणत्या कमांडचा आपण यूज केला पाहिजे हे ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी, हे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये हे ड्रॉइंग रेफरन्स ठेवून आपण इथं वन बाय वन कमांड्स यूज करून ह्या इमेजच्या साईडलाच आपण ॲक्च्युअलमध्ये AutoCADमध्ये ड्रॉइंग ड्रॉ करू. तर इथं जर बघितलं तर इथं बाहेरून हे बाहेर एक सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस ही 44 आहे. हा इथं कुठेतरी तो सेंटर आहे, तो सेंटर आहे आणि हा सेंटर पकडून जर मी हे असं एक हाफ सर्कल काढलं तर ते हे हाफ सर्कलची रेडियस 44 आहे. त्यानंतर R36 म्हणजे 36 रेडियस असणारं अजून एक असं एक सर्कल आहे, जे त्या 44 सर्कलच्या आत आहे. त्याच्यानंतर इथं 30 रेडियस असणारं अजून एक असं इथं सर्कल आहे. ही लाईन दाखवत असताना कलर दाखवलेली आहे, ही कन्स्ट्रक्शन लाईन आहे, डॉटेड लाईन आहे. तर इथंही असं जे सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस 30 आहे. त्याच्यानंतर पुन्हा हाच सेंटर पकडून अजून एक सर्कल आहे, इथं असं एक सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस किती आहे? 24 आहे. तर असे एकूण 1, 2, 3 आणि 4 सर्कल ड्रॉ केलेले आहेत. त्याची प्रत्येकाची रेडियस इथे मेन्शन केलेली आहे. हे सोडून अजून जर ऑब्झर्व केलं तर बरोबर ही जी कलरफुल लाईन दिसते, ह्या कलरफुल लाईन वरती इथं एक असा सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस 6 आहे आणि इथं असा एक सर्कल आहे, ज्या सर्कलची रेडियस 6 आहे. आता हा जो असा एक सर्क्युलर स्लॉट क्रिएट केलेला आहे, हा असा जो सर्क्युलर स्लॉट आहे, हा जो सर्क्युलर स्लॉट आहे, हा किती इथून तो सुरू झालेला आहे आणि इथं तो एंड झालेला आहे. आणि हा जो असा अँग्युलर स्लॉट क्रिएट झालेला आहे, त्या अँग्युलर स्लॉटसाठी जे डायमेन्शन इथं दिलेलं आहे, हे डायमेन्शन किती आहे? 120 डिग्री एवढं डायमेन्शन दिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर हा तो सेंटर होता, हा सेंटर पकडून ते एवढे सगळे सर्कल्स ड्रॉ केले होते. त्याच्यानंतर इथं आपल्याला अजून एक सर्कल दिसतो. हा अजून एक सर्कल इथं आहे. ह्या सर्कलची जी सर्कलचा जो डायमीटर आहे, हा सर्कलचा डायमीटर आहे 22.5. आणखी हा सेंटर, हा सेंटर त्यातलं जर डिस्टन्स बघितलं तर हे डिस्टन्स आहे 16. हा सेंटर आणि हा सेंटर यातलं डिस्टन्स आहे 16. हा असा तो एक सर्कल इथं आहे. त्याच्यानंतर बेस पासून जर आपण खालून विचार केला इथून, तर बेस पासून बेस पासून इथं ॲक्च्युअली ही जी लेंथ आहे, सॉरी ही जी विड्थ आहे, ही विड्थ आहे 88. ह्या 88 विड्थ पासून मी ही जर हॉरिझॉन्टल लाईन पकडली तर हॉरिझॉन्टल लाईन पासून 26 एवढ्या डिस्टन्स वरती, 26 मिलीमीटर वरती हा पुन्हा एकदा असा एक सर्क्युलर स्लॉट आहे आणि हा स्ट्रेट पाथमध्ये आहे. ही मधली जी लेंथ आहे त्याची ती 32 आहे. पुन्हा इकडं एक हाफ सर्कल आहे, पुन्हा इकडे एक हाफ सर्कल आहे, ज्याची रेडियस किती आहे? 10 आहे. हा ह्या हॉरिझॉन्टल लाईन पासून 26 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. त्याच्यानंतर पुन्हा असे हे एक सर्क्युलर कट्स इथं आहेत, हाफ सर्कल्स आहेत, त्यांची रेडियस आहे 12. आणखी हॉरिझॉन्टल पासून ते 36 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. त्याच्यानंतर हा जो सर्कल मी मगाशी म्हणत होतो, हा सर्कल या सेंटर पासून 16 डिस्टन्स वरती आहे आणि बॉटम पासून बघितलं मी तर हा 56 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. हा या सर्कलचा हा सेंटर बॉटम पासून 56 वरती आहे आणि हा जो सेंटर आहे, हा सेंटर बॉटम लाईन पासून 72 एवढ्या डिस्टन्स वरती आहे. आणखी टोटल जी हाईट आहे या ऑब्जेक्टची, ही हाईट आहे 160. सो इथून
ही इथपर्यंतची जी काय हाईट आहे ही हाईट आहे 116 116 एवढी आहे. तर या ड्रॉइंगमध्ये या ऑब्जेक्टमध्ये भरपूर सर्कल्स आहेत आणि अँग्युलर आणि रेक्टँग्युलर काइंड ऑफ स्लॉट्स आहेत. ते कसे ड्रॉ करायचे आपल्याला कसे ड्रॉ करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. काही फिलेट सुद्धा आपल्याला दिसतात, तर ते फिलेट सुद्धा आपण ड्रॉ करू. आणखी हे आतमध्ये ज्या तिरक्या लाईन्स दाखवलेल्या आहेत, इन्क्लाइंड लाईन्स दाखवलेल्या आहेत, त्या म्हणजे ऍक्च्युली हॅचिंग म्हणतो आपण त्याला, हॅचिंग लाईन्स आहेत किंवा सेक्शन लाईन आहेत. आणि ह्या ग्रीन कलरमध्ये आणखी ह्या पर्पल कलरमध्ये लाईन ज्या दाखवलेल्या आहेत कन्स्ट्रक्शन लाईन आहे. सो अशा पद्धतीचा हा ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये हा ऑब्जेक्ट ड्रॉ करू. या व्हिडिओमध्ये आपण फक्त तो ऑब्जेक्ट का आहे आणि तो कसा ड्रॉ केला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी ड्रॉ केल्या पाहिजे त्यामध्ये हे डिस्कस केलेलं आहे. थँक्यू.